नमस्कार. आज आपण करूयात 5 मिनिटात होणारा मऊ हलका रवा ढोकळा. पाव किलो बारीक रवा, 1 वाटी ताक, 1 चमचा आलं मिरचीची पेस्ट, अर्धी वाटी कोथिंबीर, 1 चमचा साखर, 1 चमचा मीठ, 4 चमचे तेल फोडणी करता हवे आपल्याला, 1 चमचा तीळ, हिंग थोडासा, मोहरी, कढीपत्ता, जरासं लिंबू फूल आणि इनो. प्रथम आपण एका पातेलीत रवा घालू, त्यात मीठ, साखर, लिंबू फूल, आलं मिरचीची पेस्ट, कोथिंबीर आणि 1च चमचा तेल आपल्याला त्यात घालायचे. बाकीचं तेल आपण फोडणी करता वापरणार आहोत. त्याच्यानंतर ताक घालून थोडंसं पाणी घालून व्यवस्थित हलवून घ्यावं. हे बॅटर आपल्याला साधारण सरबरीत करायचं आहे, एकदम घट्टही नाही आणि एकदम पातळही नाही, म्हणजे आपला ढोकळा छान हलका होईल आणि फुगेल व्यवस्थित. तुम्हाला माझ्या रेसिपीज जर आवडत असतील तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला अजूनही काही रेसिपी बघायच्या असतील तर तुम्ही कमेंटवर सांगू शकता. नंतर आपण पातेलीमध्ये स्टँड ठेवूया, त्यात पाणी घालू आणि पातेलं गॅसवर गरम करायला ठेवून देऊ. नंतर आपल्याला ढोकळा ज्या थाळीत करायचा आहे ना, त्या थाळीला आपण तेल लावून व्यवस्थित तेल सगळीकडे पसरवू आणि ही थाळी आपण त्या पातेलीमध्ये गरम करायला ठेवून देऊ. तोपर्यंत एका वाडग्यामध्ये आपण परत त्या पीठ थोडंसं काढून घेऊ, 2-3 डाव, आणि त्यात 1 पावच चमचा आपल्याला इनो घालायचा आहे. इनो घालून त्याच्यावर थोडंसं थेंबभर पाणी घालून पटपट व्यवस्थित हलवायचं आहे. ते हलवलं की बघा कसं फसफसतं येते. असं छान फसफसलं की लगेच त्या गरम ताटलीमध्ये आपल्याला तो रव्याचं बॅटर घालायचं. ते सगळीकडे व्यवस्थित पसरलं की आपण वरतून त्याच्यावर लाल तिखट भुरभुरायचे. ते आपण फक्त दिसायला छान दिसेल म्हणूनच घालतो आहोत. नंतर त्याच्यावर पातेलीवर झाकण ठेवून 5 मिनिटच होऊ द्यावं. एकीकडे कढल्यामध्ये आपण उरलेलं तेल घेऊन त्यात मोहरी घालून चांगली तडतडू द्यावी. मोहरी तडतडली की त्यात आपण कढीपत्ता घालून फोडणी करावी. कढीपत्ता झाला की आपण त्यात तीळ घालून लगेच त्याच्यावर झाकण ठेवावं, म्हणजे तीळ सगळीकडे उडत नाही. जर असं मग हिंग घालू. हिंग आधी घातला तर जळतो म्हणून आपण नंतर घालतो. फोडणी आपली तयार झाली आहे, छान खमंग फोडणी. ती आपण एका वाटीत काढून घेतली. आता बघा 5च मिनिटात आपला ढोकळाही तयार झाला आहे. हा मी मस्त काढला ढोकळा, छान चवदार ढोकळा. सकाळी नाश्त्याकरता अगदी छान आहे. पोटभरीचा नाश्ता होतो आणि हलका, अगदी वयस्कर लोकही आवडीने खाऊ शकतात असा हा ढोकळा आपला तयार झाला आहे. त्याच्यावर आपण केलेली तिळाची मस्त खमंग फोडणी घालूया. ती व्यवस्थित सगळीकडे पसरवली आणि एकसारखे पीस करून चौकोनी आकारमध्ये आपण ते कापूयात. हे बघा किती छान स्पॉन्जी झालाय. आपला ढोकळा छान तयार झालाय. डिशमध्ये देऊन मस्त त्याचा आस्वाद घेऊया. तुम्हाला माझी रेसिपी जर आवडली असेल तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका. थँक्यू. तुम्हाला माझी मसाला पराठा आणि दाल मखनीची रेसिपी बघायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या व्हिडिओवर क्लिक करा.